आई पण माझ्या बाजूने काही बोलत नाहीये. ऐक मला, आम्हाला माहिती आहे की तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस, पण आता पण काही नाही. अहो मी हे केलेलंच नाहीये. मी तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगते. कळत नाहीये का तुम्हाला? मुळात मला हा आरोप सहनच होत नाहीये. हो, खून पाडलं असं म्हणाली ती. पाडलं, ही मोठी गोष्ट आहे ही. आणि तुम्ही मुद्दाम केलं? असा विचारही नाही हो येत माझ्या स्वप्नात. तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण नाही सावरू शकले. याचा अर्थ असा होतो का की मी तिचं मूल पाडलं? ठीक आहे, ठीक आहे, तू 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 शांत हो. हा, शांत हो. निघेल, काहीतरी तोडगा निघेल. काढा ना, खूप तोडगे काढा, भरपूर तोडगे काढा. अहो पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का? कोणी कशाला हो? तुम्ही तरी काही बोललात का? अगं तू हेच ओळखतात ना तुम्ही मला. याआधी पण मी विनाकारण खूप ऐकून घेतलंय, पण आता नाही. आता नाही. माझ्या पोटच्या पोरीसमोर मला दोष दिलेला मला सहन होणार नाही. बाबा बरोबर आहे आईचं. आपण तिची बाजू घेतलीच पाहिजे. अरे तुम्हाला असं का वाटतंय की मला मला नाही घ्यायची तिची बाजू? मला कळतंय उर्मिला, मला सगळं कळतंय, पण अगं तिथे परिस्थितीच अशी होती ना, त्या दिव्याचं अगं बाळ गेलं ग. आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायला हवं ना. हे बघ, तू तू शांत हो, मला कळतंय. हा, मी मी म्हणून फक्त काही बोललो नाही ग. बघ मला मला तर एवढंच वाटतंय की परत भांडणं होणार नाहीत एवढं आपण बघूया. ते मला माहित नाही, पण आता जर कोणी मला काही बोललं तर मी ऐकून घेणार नाहीये. मग तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, नाहीतर नका राहू. अगं